हे बघा डेस्कटॉपवर बघा बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे बघा. डबल क्लिक करा, वरती आहे बघा. डबल क्लिक करा आणि ओपन करा. हा कंटिन्यू करा मॅडम. ओके, इथे तुमची कंपनी आली बघा. ओके, एंटर मारा. ओके, 1 टाका, युजर ID 1. डायरेक्ट 1 टाइप करा, काय करायची गरज नाही. एंटर मारा. पासवर्ड पण सेम. पण 2दा एंटर बटन दाबा. ओके, सॉफ्टवेअर आपलं लॉग इन झालं बघा. ओके, आता पहिलं आपण एक बिल, परचेस बिलच ऍड करूया. ओके, सुरुवातीचं एक बिल घ्या कोणतंही. 1 सेकंद थांबा. ओके, आता परचेस बिल ऍड करण्यासाठी उजवीकडे बघा परचेस नावाचा ऑप्शन आहे. उजवीकडे ते सगळी शॉर्टकट्स बटन आहे बघा. अकाउंट, सेल, परचेस. परचेसला क्लिक करा. ओके, इथे न्यू बटनला क्लिक करायचं नवीन बिल ऍड करण्यासाठी. इथे डावीकडे बघा न्यू बटन आलंय, डावीकडे मॅडम. हे का समोर. ओके, न्यू. हे बघा मॅडम, हे का समोर न्यू. न्यू हे का न्यू बटन. हो, न्यू ला क्लिक करा. ओके, पहिला कर्सर बघा डेट वर थांबलाय तुमचा. तिथे डेट टाका, बिलाची डेट डायरेक्ट टाइप करा, माऊसने क्लिक करत राहू नका. ओके, जी डेट आहे ती बिलाची डेट टाकायची इथे मॅडम. बरोबर, एंटर मारा. ओके, मारा एंटर. ओके, इथे आता तुमचा कस्टमर नेम विचारतो बघा, सप्लायर नेम. इथे ऍड करण्यासाठी तिथे समोर बघा ग्रीन कलरचं बटन आहे, प्लस. हा, त्याला क्लिक करा. ओके, इथे नाव टाका त्या सप्लायरचं, बिलावर आहे तसं टाइप करा. कॅपिटल टाका, काय प्रॉब्लेम. तुम्हाला कसं वाटेल तसं टाका, तसंही टाकू शकता. इझी पडेल त्याप्रमाणे टाका. ओके, ही 1 टाइम मध्ये ऍड करावी लागणार. एकदा ऍड झालं की तीच कंटिन्यू करायची असेल. बस एंटर मारत द्या मॅडम. एंटर मारत द्या. हो, सप्लायर ठेवायचा. एंटर. इथे त्याच्या गावाचं नाव कुठचा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा काय असेल ते टाका. आणि एंटर मारत द्या डायरेक्ट मोबाईल नंबर पर्यंत. हो, बस झालं, बस. ठीक आहे, फक्त एंटर मारत द्या. मोबाईल नंबर ऑप्शन क्लिक करा. एखादा मोबाईल नंबर असेल तर टाका फक्त. काही गरज नाही, ते ऑप्शनल आहे. पुढे मोबाईल आहे तर इथे टाका एखादा. हो, बिलावर बघा असेल तर एखादा टाका. ओके, त्याच्यानंतर वरती बघा GST नंबरचा ऑप्शन आहे बघा उजवीकडे. खाली जरा वरती. हो, हा, इथे त्या पार्टीचा GST नंबर टाका, बिलावर असणार बघा त्यांचा. हे सगळे डिटेल्स त्या समोरच्या, हे कॅपिटल टाका मात्र, GST नंबर. हे सगळे डिटेल्स मॅडम त्या समोरच्या सप्लायरचे येणार. हा, नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि GST नंबर. ओके, एंटर मारा एकदा. ओके, आणि वरती सेव्ह बटनला क्लिक करा की तुमचा सप्लायर ऍड झाला. ओके, नाव ऍड झालं बघ खाली. सिलेक्ट करा त्याला माऊसने. हा, हो, एकदा क्लिक करा फक्त आणि एंटर मारत या. एंटर. इथे इनवॉइस नंबर विचारतो बघा, बिल नंबर. तर बिलावरचा नंबर टाका त्या पार्टीचा, डायरेक्ट टाइप करा. जो इनवॉइस नंबर दिलाय तो जसा दिलाय तसा टाकायचा. बिल नंबर, इनवॉइस नंबर दिला असेल ना त्यांच्या बिलावर, इकडे द्या. इनवॉइस नंबर आपला बिल नंबर असला तर समोरचा इनवॉइस नंबर असणार ना. हा काय इनवॉइस नंबर दिला, ऑटो हो, AET काय तो जसा आहे तसा टाकायचा. प्रत्येकाचा वेगवेगळा असणार.
ओके एंटर एंटर मारत द्या. एंटर इथे काय टाकायची गरज नाही. एंटर एंटर मारत द्या. मारा एंटर. ओके एंटर. आता इथे काय करायचं F3 बटन दिलंय बघा. F3 फॉर न्यू इथे दिलंय बघा. प्रोडक्ट ऍड करण्यासाठी F3 बटन दाबायचं इथे. हा कीबोर्ड वर F3 बरोबर. इथे प्रोडक्टचे न्यू आयटमची विंडो आली बघा. इथे बिलातलं पहिल्या प्रोडक्टचं नाव टाका. कसल्या प्रोडक्टचं बिल आहे मॅडम ते? फिल्टर वगैरे मारुती. त्याला का बॅच नंबर वगैरे सिरियल नंबर असला काहीच नाही ना? मारुती जरा एकदा दाखवा इकडे. प्रत्येकाचं ते वेगवेगळं असतं. ओके याच्यात तर बाकी पार्ट नंबर वगैरे काय नाहीये. बरोबर ठीक आहे. हे रेग्युलर बिल हे घ्या. आणि याच्यात मध्ये पार्ट नंबर. हा मग ह्याला पार्ट नंबरचा आपण हे घेऊ. आधी पहिलं हे भरूया. घेतलं ते टाका. प्रोडक्टचं नाव टाका. बरोबर. 3.5 लिटर संपले का पावडर? याच्यात पार्ट नंबर वगैरे त्यांनी सेपरेट दिले ते. हो ओके एंटर एंटर मार आहे करा. प्रोडक्ट ऍड करा अगोदर. असं बिलात आहेत नाव तीच टाकायची. ओके एंटर. हो कधी तर पार्ट नंबर ह्याला काय नाहीये मग काय टाकायची गरज नाही. एंटर. इथे मग जीएसटी घ्यायचा. किती टक्के लावलाय बघा त्यांनी? 18%, 12%. हा 18 वाला सिलेक्ट कर. तिथे आहे बघा समोर. एंटर. ओके इथे आता कंपनी कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट आहे तो? कंपनी खायची काय माहित हा? हो पण तुमका माहित नाही कसली त्याच्यात लिहू नाही असा. ठीक आहे मग एंटर एंटर मारत द्या. डायरेक्ट परचेस. हो ग्रुप म्हणजे काय आहे तो? फिल्टर आहे ना? कसलं एअर फिल्टर काय? हा मग प्लस बटनला क्लिक करा आणि ते ऍड करा. म्हणजे ग्रुप ऍड करा. म्हणजे तुमका सर्च करता प्लस बटनला क्लिक करा. हा प्लस बटन प्लस. हा आता केलं. ओके आता टाका इकडे. म्हणजे तुमचे काय करा माहिती आहे मॅडम? ऑइल एक ग्रुप होतलो. एअर फिल्टर, टायर, बॅटरी असे ग्रुप म्हणजे कोणती कॅटेगरी ते ऍड करू. मारुती विटारा एअर फिल्टर घातलं तिथे एअर फिल्टर घालू नको. खैसा ते बरोबर आहे. ते असू दे. हो हो ते घालायचं. प्लस इकडे खाली कंपनीची ग्रुप पण सेट करायचा प्रोडक्टचा. यासोबत तुम्ही एअर फिल्टर सिलेक्ट केला की सगळे एअर फिल्टरच येतले. हो एंटर एंटर हा सेव्ह करा. ओके ओके बाकीचे पण ऍड करा. अजून काय काय तुमच्या ग्रुपात एकदाच ऍड करून ठेवा. एअर फिल्टर झालो. सगळ्यात एकाच अंडर टाकायचे. हो आता तुमका कसं इकडे वर्क करता त्यामुळे तुमका माहितच ना तेवढे माहित तेवढे ऍड करा. एंटर मारा. ओके ऍड. नेक्स्ट. पेट्रोल मॉडेल्स लिहिलेलं आहे आणि फ्यूल फिल्टर. हो ऍड करून टाका. ऍड करा. बाकी तुमच्या अजून कसली कॅटेगरी येतात ती पण टाका. बाबा आता माहित नाही तुम्ही सांगलं. बॅटरी येतात, टायर्स येतात, चार्जर येतात किंवा अजून कसले स्पेअर पार्ट कोणत्या कॅटेगरीचे येतात. हॉर्न येतं, टायर येतात. काय करता यातलं ऍड करून टाका. घालवा.
ओके ठीक आहे, क्लोज करा ही विंडो, छोटी विंडो क्लोज करा. हा तिथून करा. आधी ते सिलेक्ट करा, तो एअर फिल्टरच आहे ना. ओके, तो एअर फिल्टर सिलेक्ट केलं बस. आता परचेस प्राइस वर या. तुमची परचेस प्राइस टाका त्याच्याप्रमाणे. रेटचा कॉलम असतो बघा मॅडम. आणि तिथे इथं टाकलात ना तर तिकडे पार्ट नंबरच्या खाली बघा HSN कोड आहे बघा. HSN कोड पार्ट नंबर हो, आपण स्किप केलो. आयटम नेमच्या पुढे पार्ट नंबर आहे ना, त्याच्या खाली बघा HSN वरती हो मॅडम. पार्ट नंबर कुठे आहे? हा त्याच्या खाली बघा HSN कोड आहे. आता HSN कोड टाका, बिलात आला असणार बघा. हो, पहिला HSN चा कॉलम बघा, HSN म्हणून दिलाय बघा. भेटला ना? बरोबर. ओके, HSN कोड टाकायचे तिथे. ओके, आता हे करा काय, परचेस सेल आणि MRP टाका. सेल प्राइस हो, अमाउंट मध्ये आहे ती सेल प्राइस ना? नाही अमाऊंट किती रुपयाने विकतात ते माहित आहे का तुमका, की कस्टमर प्रमाणे टाकताला किंवा MRP? MRP प्रमाणे टाका. हा, मग MRP टाका. असं नाही हा. मग हा ओके बस, मग एवढंच टाका मॅडम आणि सेव्ह बटनला क्लिक करा. सेल रेट आपण नंतर टाकूया. ओके, पुन्हा एकदा F3 मारा. सगळे प्रोडक्ट ऍड करून घ्या एकाच वेळ मॅडम. ओके, पुढचं टाका. सगळे ते प्रोडक्टचे नाव ऍड करून घ्यावे जेवढे आहेत तेवढे. प्रोडक्टचं नाव टाका, टॅग सिलेक्ट करा. जर बिल नंतर गोळा झाला तर आपण का ओमचा डिस्ट्रीब्युटर काय, दुसऱ्या प्रोडक्टचं नाव टाका. डायरेक्ट टाकू. हो, प्रोडक्ट त्याच्यात एकच प्रोडक्ट हा बिला. बिलातले आपण प्रोडक्ट आता ऍड करतो ना, आता बिल आपला चालू असा. एक प्रोडक्ट झालं, दुसरं ऍड करा. तो कॉमा कशात टाकला आता तिकडे कॉमा असं नको टाकू, तो कॉमा काढून टाका. स्पेशल तर करेक्टर टाकू नका. डायरेक्ट टाकू कडे. हा गाडी असते. होय, 18 प्रेस केले की डायरेक्ट 18 येतो ना कर्सर. एंटर. कंपनी आहे. हो, सर तुमची हे घ्या काय एअर फिल्टर जातो. हा ओके, एंटर एंटर. पिक्सल येतो ना, एंटर एंटर. वरती तुमचा HSN कोड आणि विचार तुला HSN. हो हो, ओके. परचेस प्राइस टाका आणि सेव्ह करा. ओके, परत F3 मारा दुसरा प्रोडक्ट ऍड करण्यासाठी. ओके, ऍड करून घ्या. ओके, टाका पुढचं प्रोडक्ट. हो, तिथे समोर की दिलेले आहे बघा. एकदा एस्केप करा सांगतो, मागे येण्यासाठी एस्केप मारा. हो, एकदा एस्केप म्हणजे तिकडची वरची एकदम ESC म्हणून की आहे ती. हा, इथे बघा, इथे दिलंय बघा F1 फॉर एडिट आणि F3 फॉर न्यू. कर्सर दिसतोय, हे प्रोडक्टचं नाव दिसतंय बघा, एअर फिल्टर. त्याच्या वरती बघा, त्याच्या वरती बघा कंसात दिले ते का हा, ते दिले बघा F3 फॉर न्यू म्हणून. ओके, F3 दाबा नवीन पुढचं ऍड करण्यासाठी. किती ऍड करून झाले आता? 2. तिसरा ऍड करा. ओके, F3 दाबलात की नवीन प्रोडक्टची विंडो येणार तिथे.
इंटरव्ह्यू मारत आहे पुढे पुढे जाणार. प्रत्येकाचा एकच कोड असतो ना? हा, काही प्रोडक्ट तुमचा सेमच असतो, काही प्रोडक्टचा वेळ तो बिलात आहे तोच टाकायचा आपण. आणि हे वन टाइमच टाकायचं आहे. आता हा प्रोडक्ट एकदा बनवले ना मॅडम, तर ते प्रोडक्ट परत बनवायचे नाही, त्याच्याच अंडर नवीन नवीन हे भरत जायचं. सेव्ह करा. ओके, नेक्स्ट F3 पुढचा टाका. तो घालवा बॅक, हा ते घालवा नाव. ओके, पूर्ण. आता पहिला सर्च करा, बिलातला पहिला कोणता प्रोडक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. टाइप करा. ओके, कोणता आहे तो? डाऊन एरो मारा, खालचा एरो मारायचा. हा, एंटर मारा. ओके, इथे क्वांटिटी विचारते बघा, क्वांटिटीवर कर्सर थांबलाय. क्वांटिटी टाका मॅडम, किती आली क्वांटिटी बिलात. ओके, एंटर. एंटर. इथे रेट आलाय तुमचा. ओके, एंटर. एंटर मारा द्या, मारा एंटर. डिस्काउंट वगैरे आहे का? नाही ना, असेल तर इथे ना. ओके, एंटर. एंटर मारा द्या, एंटर. बिल अमाऊंट बरोबर आली का ती? कॉलम अमाऊंटचा कॉलम आपला आणि सॉफ्टवेअर मधला आणि बिला मधला. ओके, प्लस जीएसटी लागलो, मग त्याच्यावर जीएसटी लागून तुमचे 495 होणार. ओके, आता नेक्स्ट प्रोडक्ट घ्या, पुढचा सर्च करा. नाही, टाइप करा ना प्रोडक्टचं नाव. पहिले 1-2 अक्षर टाइप करायचं. ओके, डाऊन एरो मारायचं, एंटर मारायचं. टाका क्वांटिटी. रेट बरोबर आहे. रेट चेक करत चला. चुकलो असं काही चेंज करायचं बघा. प्राइस विचारता ना, हे चेंज करायचं. एंटर. एंटर मारा द्या. मारा एंटर. एंटर मारला तर लास्ट पर्यंत तर तो बिलात ऍड जातो बघा खाली. दुसरं झालो. नाही, हे का 2 प्रोडक्ट बघा ना इथे बघा. पहिलं झालो, दुसरं झालो. पहिल्याच एक क्वांटिटी त्याची अमाऊंट, दुसऱ्याची एक क्वांटिटी त्याची अमाऊंट. आता तिसरं सर्च करा. असे जेवढे बिलात प्रोडक्ट आहेत ना, ते एका वेळेला ऍड करत जाऊ, टोटल ऑटोमॅटिक होत जाते. कोणतं आता सिलेक्ट करा, डाऊन एरो मारून एंटर मारा. टाका क्वांटिटी. एंटर. एंटर मारा द्या. ओके, नेक्स्ट पुढचा. बरोबर, एंटर. ओके, नेक्स्ट. बरोबर. आपण सर्वांनी दीपोत्सव सायंकाळी 6:30 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साजरा करायचा आहे. त्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे. कोणाचा रेट चुकलेला तो? बाकीच्यांचे कोणाचे एमआरपी वगैरे नंतर तुमका जर अपडेट करूचे असले ना, तर अपडेट पण करू शकतात तुम्ही. नेक्स्ट 6 झाले प्रोडक्ट. अजून बाकीचे किती रोड आहे तुमचं?
प्रोडक्ट मी समजतलो तुमका. नेक्स्ट प्रोडक्ट घ्या. लाईनीत भरायचे. किती प्राइस घेतली? टाका इथे. 600. ओके एंटर मारा द्या. नेक्स्ट. सगळे भरून झाले की सांगा. क्रॉस म्हणाले टाकलेलं आहे. घालवा तर बघा फुल घालवा. इतकेच होते बघा. त्याच्यात काय दिसता मारुती ब्रेझा असायचा. हा ब्रेझा ट्यूब. तर मग त्या नावाने ऍड केलात ना. तो सिलेक्ट करा. डाऊन एरो मारा आणि सिलेक्ट करा. चला परत डिस्काउंट झाला का. हे बघा खाली बघा चार्जेस अदर चार्जेस नावाचा ऑप्शन आहे बघा. अदर चार्जेस खाली आयटमच्या नेमच्या खाली. अदर चार्जेस. हा व्हॅल्यू. हा थंय अदर चार्जेस ते क्लिक करा. ते हा असतो बघा ट्रान्सपोर्ट चार्जेस वगैरे. हे जे पॅकिंगचे चार्जेस टाकायचे आहेत ना तिथे अदर चार्जेस मध्ये कुठे इकडे क्लिक केलं. हा हो ऍडिशनल टॅक्स आहे बघा लिहिलेलं. तो एरो आहे तो का तिथे क्लिक करा. ते तिथे येणार बघा. तिथे फ्रेट आणि फॉरवर्डिंग चार्जेस आहे बघा. ते का खाली लिस्ट येते. आणि फ्रेट काय घेतला हे ना काय हे म्हणजे काय ऍडिशनल टॅक्स नाही हो. त्याच्या खाली घ्या ना फ्रेट अँड फॉरवर्डिंग चार्जेस. हा ते घ्या. ते लावलेत ना त्यांनी टॅक्स मला. ते सिलेक्ट असतात. सर्च करायला टॅग करायची. बरोबर एंटर मारा. ओके आता अमाऊंट मध्ये टाक. किती रुपये दिलेत त्याने ते. डायरेक्ट 35. हा टाका तिथे. एंटर मारा. ओके आता बिल बघा बरोबर मॅच झालं का. 4158 रुपये. अच्छा एक काम करूया. हे इथे डिलीट करूया. थांबा. पॅकिंग फॉरवर्डिंग चार्जेस त्याला इथे टॅक्स ऍड करावा लागणार. टाकलात वरती अपडेट बटनला क्लिक करा बस. ओके करा. ओके ओके बस ही विंडो क्लोज करा. आता तिथे ऍड करा मॅडम पॅकिंग अँड फॉरवर्डिंग चार्जेस. तिथे नाही आधी तो ऑप्शन घ्या ना. ओके एंटर मारा. ओके आता इथे एक्सपेन्सेस इथे टाका 35 रुपये. पहिल्या कॉलममध्ये. हो ओके एंटर एंटर मारा द्या. मारा एंटर. ओके आता बघा आता आलं समजलं. मग तिथे टाकायचे कारण त्यांनी पहिले आपण टाकले ते विदाउट जीएसटी मध्ये. सिलेक्ट करायची तिकडे जाऊन. आता नाही सिलेक्ट करायचे. आता ते एकदा सेट करून दिलं. आता फक्त तुम्ही किती रुपये दिले 35 रुपये ते टाकायचे. मग त्याच्यावर टॅक्स ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर तुमचं 4664 रुपये परफेक्ट झालं. 164 रुपये परफेक्ट आलं बघा. बरोबर तुमचं बिल मॅच होणार. आता सेव्ह बटनला वरती क्लिक करा तर तुमचं हे बिल परफेक्ट सेव्ह झालं. ओके करा. ओके इथून क्लोज करून बाहेर या. हा आता आपण जो भरला स्टॉक तुम्हाला बघायचा आहे किती आपल्याकडे भरला. तो वरती बघा स्टॉक रिपोर्ट नावाचा ऑप्शन आहे बघा. स्टॉक रिपोर्ट त्याला क्लिक करा आणि पहिल्याच ऑप्शनला क्लिक करा. हा आणि ओके बटनला क्लिक करा किंवा एंटर मारा. इथे आलं बघा
परफेक्ट तुमचा प्रोडक्ट वाईज इथे दिसणार बघा. ओपनिंग, परचेस क्वांटिटी आणि क्लोजिंग क्वांटिटी. 1 2 3 इथे क्लोजिंग हे बघायचं. ओके, क्लोजिंग कॉलम हे आता क्लोज करा. आपण बिल कुठून मारलं सांगा, आठवतंय? परचेस मधून ऍड केलं. परचेस, हा, इथून ट्रान्झॅक्शन मधून पण जाऊ शकता. इथे डावीकडे बघा वरती ट्रान्झॅक्शन, इथे परचेस ला क्लिक करा. परचेस. ओके, आज किती तारखेचं बिल होतं सांगा ते? 20. ओके, तिथे डेट टाका फ्रॉम मध्ये आणि एंटर मारत या की तिथे एंटर बघा आलं ऑटोमॅटिक खाली. डबल क्लिक करून ते परत मॉडिफाय ओपन वगैरे करू शकता. म्हणजे बॅक डेटेड. डबल क्लिक हो, सिलेक्ट करून एंटर मारा, डबल क्लिक करा, काही करा, सिलेक्ट करा. हे बघा सगळं बिल आहे ना. परत मॉडिफाय करून तुम्ही अपडेट करू शकता. करायचं असेल, चुकलं असेल तर डबल क्लिक करायची ज्या आयटम वर सपोज. हा, हो, आणि एंटर मारत जायचं. परत तुम्हाला विचारणार किंवा एखादा प्रोडक्ट चुकीचा ऍड झाला, सिलेक्ट करायचा जर नको असेल आणि त्याच्या कीबोर्ड वरून डिलीट बटन दाबायचं, तो डिलीट होणार. आणि परत नवीन तुम्ही तिथून आयटम नेम कडून ऍड करून नवीन क्वांटिटी भरू शकता. ऍड करून झालं की अपडेट बटनला क्लिक करायचे वरच्या, की तो बिल तुमचं अपडेट होणार पुन्हा. ओके, क्लोज करा आता. यस करा त्याला, कारण ते बिल आपलं प्रॉपर सेव्ह झालेलं आहे. आता नवीन बिल ऍड करण्यासाठी काय करणार ते बघा. तिथूनच न्यू बटनला क्लिक करायचे. तुम्ही आता परचेसला जाल ते का डेटच्या. ओके, हा, न्यू बटनला क्लिक करा. आता दुसरं बिल चालू. परचेस मधनं न्यू सिलेक्ट करायचं. हो, आणि नवीन हे सुरू नाव करा. घालायचं. नाही, पहिली डेट डायरेक्ट नाव. डेट पहिली डेट नाही तर डेट चुकली जे टाकलं तर गडबड होते. डेट टाकायची. त्याच्यानंतर एक छोटस आहे का बिल, अजून एक पाहिजे तर ऍड करा. तोपर्यंत तुम्ही एक बिल डेट पासून सुरुवात कधी पण. ऑइलचे घेतो. हो, घ्या. छोटा आहे ना. म्हणजे 7च आहे. हो, बस झाले. पहिले डेट टाका आणि सोपं आहे. हो, तुम्ही 2 दिवसात शिकणार व्यवस्थित. क्लोज करून क्विक तर तुमचा तो केलेला बॅकअप तुमच्या मेलला सेंड होणार. सेट करून ठेवलेला ईमेल बॅकअपला क्लिक करा आणि सेंड म्हणा फक्त. बस एकदाच करायचं, 1 सेकंद थांबायचं. असं संध्याकाळी बंद करताना ईमेल बॅकअप एकदा करायचा. आता ओपन करा. मार्ग ERP डबल क्लिक करून ओपन करायचं. ते बघा बिझनेस ERP आहे बघा. ओके, कंपनी आली बघा. एंटर मारा. 1 टाका. युजर आयडी डायरेक्ट टाप करा. बरोबर, एंटर. पासवर्ड पण सेम. लॉग इन करा. आता या ट्रान्झॅक्शन मधून एंटर करून 1 टाका. या परचेस मध्ये ट्रान्झॅक्शन परचेस. पहिली डेट आणि एंटर मारतच पुढे यायचा. एंटर का इथे पार्टी, नवीन पार्टी नवीन ऍड करण्यासाठी काय दाबणार. तिथे लिस्ट मध्ये नाहीये, ऍड करायचं आहे. बरोबर, टाका कस्टमरचे सप्लायरचे डिटेल्स सगळं टाका. नाव, नंबर, ऍड्रेस आणि जीएसटी नंबर. जीएसटी नंबर असेल तर कंपल्सरी टाका. जसं सप्लायरचं. एंटर मारा. द्या नाव सिलेक्ट करा. तिथं मारा एंटर. माऊसचा कमी वापर करा. एंटर मारा. माऊस सोडून द्या आणि एंटर मारा. परचेस वर तुमचा. आता बिल नंबर टाकायचा. इनवॉइस नंबर. काय तिथे काय नाही टाकायचं. एंटर मारा. द्या. आता इथे प्रोडक्ट क्रिएशन चालू. नवीन ऍड करण्यासाठी काय करणार. बरोबर,
15 लिटर वगैरे असतं ते. हो टाका पुढे, टाकावं लागणार, त्याशिवाय समजणार नाही. त्याचे ml ग्रॅमेज काय असेल ना युनिट, ते समोर टाकायचं. बरोबर. एंटर मारत या, जीएसटी सिलेक्ट करा. पार्ट नंबर असेल तर इथे टाकायचा मॅडम, असेल तर ऑप्शनल आहे. पार्ट नंबर फक्त स्पेअर पार्टलाच असणार तुमच्या. ओके. हा या. जीएसटी कशी करणार? कॉलम नाही दिलाय ना, कॉलम नाही दिला, खाली दिलाय सगळे 18 वालेच. होय हे बघा इथे दिसणार तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एकही नाही, 9 म्हणजे 18 वाले सगळे. तर 18 वाला लावून टाका. प्रेसिशन कोड वेगवेगळा असू शकतो. बरोबर. सगळे आयटम पहिले ऍड करून घ्या. ऑइल फील्ड काय तो, ऑइल ना. ओके बस. हो हो बरोबर. सगळ्या ह्याला ऑइलच्या प्रोडक्टना ग्रुप ऑइल घ्यायचा. सेव्ह करा. ओके क्लोज करा. हे क्लोज करा ना छोटी विंडो. फक्त नाव मला सिलेक्ट करावे लागेल, नाव घालावे लागेल. हो आणि तिथे काय एअर फिल्टर आहे तिथे हे करा, ग्रुप आहे ना, तो ऑइल घ्या. ऑइल आयटम ग्रुप. हा बरोबर. एंटर मारा द्या. एंटर HSN कोड टाका मॅडम. HSN कोड टाकायला विसरू नका. ना चार काउंट करून. फक्त मला आता नावच नाही करायची. पहिले नाव ऍड करून घ्यायची आणि नंतर मग एक सगळी नाव ऍड करून घ्यायची त्याप्रमाणे, आणि नंतर एक सिलेक्ट करा. चालेल. काय करा, प्रोडक्ट कोणता आहे तो बिलाप्रमाणे पहिला प्रोडक्ट सर्च करायचंय, ते घालू आहे. डाऊन एरो मारायचा, एंटर मारा. टाका क्वांटिटी किती आलं. आपण काय करतोय सांगा, काम काय करतोय, परचेस बिल ऍड करतोय. वरती लिहिलेलं पण आहे परचेस. नोट डाऊन करून घे. मी तुम्हाला हे रेकॉर्ड होते माझ्याकडे सेशन, मी तुम्हाला पाठवतो, ते पूर्ण बघू शकता तुम्ही. मग जे स्टेप बाय स्टेप सांगतोय ना, पूर्ण रेकॉर्ड होतो. हो म्हणजे तुम्ही रात्री वगैरे गेलात ना, लिंक ओपन करून पूर्ण व्हिडिओ बघा रिपीट आहे, मग लक्ष देईल तुमच्या. असं लिहून घेणार, हा लिहून घे, किती घेणार घेऊन. इथे तुम्हाला प्रॉपर सगळं आपण बोलतो ते लक्षात येतं, मी काय सांगतो ते त्याच्यात रेकॉर्ड होतं, काय करतो सगळं लक्ष बघू शकता तुम्ही. याचे सगळ्याचे व्हिडिओ पण आहेत आमच्या युट्यूब चॅनलवर, तुम्हाला संध्याकाळी लिंक पाठवतो, तर तुमचं तुम्ही बघून शिकू शकता पूर्ण. ओके मारा एंटर मारा तर लोड होईल तो. बरोबर.
बरोबर, एका खाली एक ऍड करत जायचे सगळं. हे बघा इथे परचेस वरती टॅब आहे बघा परचेस. हा आता ते खाली टाकायचं. हा इथे हो इथे डिस्काउंटचं ऑप्शन असणार बघा. ओके एंटर. एंटर. पर्सेंट मध्ये आहे की अमाऊंट मध्ये आहे? अमाऊंट किती? 5 रुपये का 5% आहे? 5%. पर्सेंट असेल आता ज्या ठिकाणी कर्सर थांबलाय बघा @च्या तिथे तिथे टाकायचा. 5. हो का ओनली 5 टाका. आणि 0. काढून टाका. बरोबर एंटर मारा. मारा एंटर. आले 730 रुपये. किती आहे टोटल इनवॉइस व्हॅल्यू? बरोबर आले का बघा. 16,330 रुपये. 16,330. डिस्काउंट किती? डिस्काउंटची अमाऊंट किती आहे? हीच ना लाईटी. हो ही ना बघा ना ते पर्सेंट दिले का अमाऊंट काय केले त्यांनी. बघा इथे व्यवस्थित वाचायचं. इथे पर 5 रुपीज दिलंय तुम्ही 5% टाकले आणि म्हणजे टोटल 50 रुपये टाकायचे तुम्हाला फक्त पर याच्याप्रमाणे 5 रुपये. हे घ्या घ्या हे वाचायचं मॅडम पर्सेंट नाही आहे ते. आता काय करा तेव्हा खाली ऍड झाले बघा खाली डिस्काउंट ऍड झालं त्याच्यावर क्लिक करा. हा आणि एंटर मारा. आता मारा एंटर. सॉरी डिलीट बटन दाबा त्याचे डिलीट करा ते. ओके आता परत वरती सिलेक्ट करा. हा डिस्काउंट डिस्काउंट एंटर मारा. एंटर मारा. इथे नका टाकू पुढे टाका अमाऊंट इथे टाका 50 रुपये. ओके मारा एंटर. आता चेक करा आता बरोबर येईल बघा. किती अमाऊंट येते? 16,330. काय चुकलं काय? सगळ्यांचा रेट वगैरे बरोबर टाकला. एक चुकवलं बघा शेवटचा प्रोडक्ट आहे बघा त्याला 5% GST आहे. शेवटचा हो नाही मग इकडे सॉफ्टवेअर मध्ये बघा. हो टॅक्सचा कॉलम बघा टॅक्सचा कॉलम समजलं सिलेक्ट केलेली नाही तुम्ही टाकला तेच आहे चुकून 5 केलं. आता काय करा त्याच्यावर क्लिक करा डिलीट दाबा त्याच्यावर डिलीट करा तुम्ही. ओके आता त्या आयटम्स मध्ये या. वरती आयटम नेम सर्च करून तिथे इथे सिलेक्ट करा. सर्च करा तो प्रोडक्ट. समजलं काय चुकलं ते? ओके एंटर मारा एकदा. आता त्या प्रोडक्टच्या तिथे पुन्हा क्लिक करा सांगतो नावाचे तिथे आणि एडिट करण्यासाठी कोणतं बटन दाबणार? बरोबर F1 दाबा. हा आता एडिट एंटर एंटर जाऊन त्यासाठी तो टॅक्स चेंज करा. हो GST 18 लावा. ओके आणि अपडेट बटनला क्लिक करा. ओके आता खाली परत तो ऍड करा. तो प्रोडक्ट पुन्हा सिलेक्ट करा जरा प्रॉपर 18 ते घालवा तो. ओके आता मारा डाऊन एरो बरोबर. ओके आता का क्वांटिटी. ओके असं चुकलं तर लक्षात यायला पाहिजे. एंटर एंटर मारा एंटर क्लिक करू नका. टाका रेट वगैरे बरोबर आहे ना. बस एंटर एंटर मारा द्या एंटर. ओके आता बघा GST टाकायला हा GST टाकायला पाहिजे ना. केली नाही इकडे GST कसं GST नाही डिस्काउंट. डिस्काउंट आहे. हा डिस्काउंट ऍड करा. तो आता खाली येतो ते हे करा ना खाली येतो डिलीट करा. ओके आता ऍड करा. ओनली 5 टाका बस एंटर मारा. आता 14 ते 7 आणि 16 ते 30. किती यायला पाहिजे? काय हो मॅडम कागदांची अमाऊंट वगैरे बरोबर आहे सगळ्यांची लिस्ट मध्ये आहे का नाहीये? सर्च करा इथे.
नाहीये. F3 वरून ऍड करा मग. बिलातले प्रोडक्ट आणि आपण ऍड केलेले प्रोडक्ट प्रॉपर चेक करायचे, नाही तर अशी गडबड होणार. आता ऑइल पाहिजे तर ओ प्रेस करायचं शॉर्टकट. ओ आहे ना डायरेक्ट, मग डाऊन एरो मारत बसायची गरज नाही. वेळ वाचणार तुमचा आणि काम पण फास्ट होईल. तशी सवय लावून घ्या आपण. ओके, सेव्ह करा. तिथे ऍड झालं असेल बघा. सिलेक्ट करा आणि एंटर मारा. टाका क्वांटिटी. डबल आलं काय? मग बिलत होता ना. ओके ना, बरोबर आहे. नाही करा कंटिन्यू. बरोबर. आता बघा ही जास्त आली आहे. 50 रुपये जास्त आले असणार. डिस्काउंट आता लेस करावं लागेल. येऊन आले ते खालचं आहे ना, त्याला डबल क्लिक मारा ना. डबल क्लिक मारलं तरी माझ्यावरती घेणार. डबल क्लिक मारा. ओके, मारा एंटर. ओके, एंटर मारा. त्या अमाऊंट मध्ये टाका 50 रुपये. बस, मारा एंटर. आता 1 रुपया जास्त आला. कोणा त्यांचा की आमचा? आमचा. हा, ठीक आहे. राऊंड अप मध्ये तो होणार. त्यांनी काय राऊंड अप केलं नसतं. ओके, बस सेव्ह करा. ओके, समजलं मॅडम? ते रेकॉर्ड झालेलं मला भेटेल ना. आणि हे सगळे फाईल. हा ठीक आहे. स्टॉक कुठे बघायचं सांगा. एक क्लोज करा. ही विंडो क्लोज करा. स्टॉक कुठे बघणार सांगा. स्टॉक बघायचा असेल तर इकडे यायचं. वरती बघा स्टॉक रिपोर्ट ऑप्शन आहे वरती. हा, ते क्लिक करा आणि स्टॉक रिपोर्टला या. बस एंटर मारा. मारा एंटर. इथे आले बघा. इथे सगळे प्रोडक्ट लिस्ट येणार मॅडम तुमची. ओके, क्लोज करा. आता नेक्स्ट पार्ट जाऊया आपण सेल ऑप्शन कडे. उजवीकडे बघा सेल बटन आहे. हा, त्याला क्लिक करा. त्याला कस्टमरचं बिल बनवायचं असेल तर इथे न्यू बटनला एंटर किंवा क्लिक मारायची. ओके, सेम एंटर. इथे डेट वर तुमचा पहिला कर्सर थांबतो. एंटर मारायचा. एंटर. करंट डेट ऑटोमॅटिक येते. इथे सेम F3 मारून किंवा त्या प्लस बटनला क्लिक करून तुमचा कस्टमर बनवायचा. एक तुमच्या नावाचं बिल मारून बघा. कस्टमर आता लिस्ट मध्ये नाहीये. तुम्ही सर्च करता, नवीन ऍड करायचं आहे. बरोबर. आलो. आता हे बिल कसा बघायचा? शीट बॅटरी बघा जरा. दीपक चेक कर. तुमची झाली.
ओके, नाव टाका, एंटर एंटर मारा द्या. एंटर एंटर एंटर. याचे कस्टमरचे डिटेल्स भरायचे. एंटर. ओपनिंग बॅलन्स मध्ये जर जुना कोणाचा मागील बॅलन्स असेल तरी टाकू शकतो, मागची उधारी ऑटोमॅटिक येणार तिथे. इथे टाका तुमचा गावाचं नाव वगैरे टाकायचं कस्टमरचं. आणि जीएसटी नंबर असेल तर पुढे टाकायचा, तो जीएसटी नंबरच्या जागी असतो ना आपण तिथे. कस्टमरचा नंबर जर असेल तर, कोणाला जीएसटीचं प्रॉपर बिल पाहिजे असेल तर. आणि मोबाईलच्या जागी मोबाईल नंबर टाकायचा त्याचा. बस एवढे डिटेल्स टाकायचे आणि सेव्ह करायचं. बाकी काही ऑप्शन टाकायची गरज नाही. नाव, नंबर, ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आणि जीएसटी नंबर असेल तर, आणि सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम. सेव्ह केलं की कस्टमरचं नाव ऍड झालं का लिस्ट मध्ये. सिलेक्ट करा त्याला, बस मारा एंटर. एंटर एंटर मारत या. हो, तर इथे बिल नंबर आता 1 सुरू होईल आता. किंवा तुमचा जो आता सोबत तुमच्या इकडे सरांचे 100 झाले असतील आणि 101 पासून करायचं असेल मग तो नंबर मग पुढे कंटिन्यू करू शकतो. फक्त सरांना विचारा आणि मला फोन करा, मग तसं असेल तर करून देईल मी. आता जस्ट कंटिन्यू एंटर एंटर होय ना, एंटर एंटर मारत या. तरी पण अकाउंटंटला विचारून फायनल करायला सांगा, कारण त्यांची काय ते त्यांनी सिरीज दाखवलेली असणार बाबा एवढी बिल नंबर झाले, त्याच्या पुढचा कंटिन्यू करावा लागणार वाटतं. तरी पण विचारायला सांगितलं, करा एंटर एंटर. ओके, एंटर मारा. इथे प्रोडक्ट सर्च करायचो जो तुम्ही देताय तो करा सर्च, किंवा एंटर मारलाच की लिस्ट येणार बघा. ऑइल वगैरे टाकायचं तर हो, जे काय असेल ते तुम्ही बस क्वांटिटी टाकायची किती देता येते आणि एंटर मारून इथे प्राइसच्या तिथे किती रुपयाने देता येते टाकायचे. जे आता तुमच्या जीएसटी सहित असतं ना, फायनल रेट ना आपल्याला जीएसटी लागला पाहिजे. नाही, हा फायनल रेट असतो. जो अवेलेबल जुना स्टॉक असेल ना, नवीन येईल तो परचेस बिलात न टाका. बाकी परचेस प्राइस टाकायची टाका. सेल प्राइसच्या खाली शेवटचा ऑप्शन आहे बघा, ओपनिंग स्टॉक क्वांटिटी. ठेवता तुम्ही हो, किती हवं. मी पण सेल याला कोड वगैरे नसला तर बॅटरीला परचेस कोड हो नसेल तर नको, पण असणार बघा बिलात परचेस बिल असतं. फक्त ते बिल बघावं लागणार बिल कस्टमरला. बघावं लागणार. ओके, आता इथे नेट रेट विचारतो बघा. इथे नेट प्राइस किती क्वांटिटी दिले ते टाकायच्या. नाही, आधी हे टाकलात काय काय? त्याच्या क्वांटिटी भरलात तुम्ही, स्टॉक किती आहे तो ओपनिंग स्टॉक मध्ये. त्या प्रोडक्टच्या तिथे हे करा, क्लिक करा. F1 दाबा एडिट साठी. तिथे सेल प्राइस टाकतो ना, तिथे बघा इथे खाली बघा सेल प्राइसच्या खाली एकदम शेवटचा स्टॉक कॉलम, त्याच लाईन शेवटचा ओपनिंग स्टॉक क्वांटिटी इथे टाकायचे. म्हणजे जुना स्टॉक किती आहे त्या इथे टाकून ठेवा. ओपनिंग स्टॉक म्हणजे जुना स्टॉक. हा, एखादा प्रोडक्ट असेल तर नवीन आलेलं परचेस मधून भरत जायचं. ओके, अपडेट करा वरती. ओके, आता ऍड करा. आधी प्रोडक्ट पुन्हा सिलेक्ट करा, तो डायरेक्ट क्लिक करायचे नाही. ओके, मारा एंटर. टाका क्वांटिटी किती टाका तुम्ही, ज्या क्वांटिटी टाकणार तेवढ्या, विकणार तेवढ्या, 2 विकणार 1 विकणार. एंटर. इथे नेट रेट F3 बटन दाबा. तिथे F3
हा इथे नेट रेट वर ना इथे रेट तुम्हाला टाकायचा आहे. फायनल रेट जो कस्टमरला देत आहे तो प्राइसच्या ठिकाणी इथे टाकायचे एकाचा टाकायचा आहे. ओके मारा एंटर. बस एंटर मार द्या. डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तिथे टाकू शकता. आयटम डिस्काउंट 2% किंवा रुपीज मध्ये. हो पर्सेंट मध्ये असेल तर इथे पुढे अमाऊंट मध्ये. एंटर मार द्या. मारा एंटर. बस ओके असे ऍड करा. दुसऱ्या कसलं काय दिलं असेल तर परत इथे तुम्ही ऍड करायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करा. ऍड करून झालं की ओके मला यस मारायचं इथे. ओके तर इथे पहिलाच आहे ना जीएसटी डावीकडे त्याला क्लिक करा. डावीकडे हा फॉर्मॅट प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. प्रिव्ह्यू पहिला फॉर्मॅट वरचा 1 नंबर सिलेक्ट करा मॅडम. 1 नंबर 1 दिसते जीएसटी 1 खाली हो. हा आता प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. असं बिल तुम्हाला दिसणार परफेक्ट. आणि वरती प्रिंट बटनला क्लिक करा. प्रिंटर चालू आहे ना. ओके बस ती प्रिंट येईल तुमची. बाकी युपीआय वगैरे तुम्हाला सेट करून देतो. आपण सेट करू. लक्षात आलं तुमच्या. बिल मारणं वगैरे एकदम सोपं आहे. तुम्ही स्वतः 2 दिवस वापराल ना सॉफ्टवेअर सगळं लक्षात येणार तुमच्या. हो आता तुम्ही बघा जीएसटी वगैरे तुम्ही काहीच नाही केलं. सॉफ्टवेअरने ऑटोमॅटिक काढला बघा त्याचा 18 फक्त तुम्हाला नेट रेट म्हणजे जो कस्टमरला एंड युजरला रेट 1600 1650 जो आहे तो रेट टाकायचा. सगळं कॅल्क्युलेशन सॉफ्टवेअर करणार. क्वांटिटी आणि रेट टाकायचा फक्त बस. काहीच करायचं नाही. एकदा एक क्लोज करा सांगतो. क्लोज करा. ही पण छोटी विंडो क्लोज करा. आता इथे आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा. आयटम उजवीकडे सेकंड पासून उजवीकडे मॅडम आयटम त्याला क्लिक करा. इथे सगळे प्रोडक्ट आले बघा. ओके इथे सपोज इथून तुम्ही जेवढे इथले आहेत ना इथे बसून तुम्ही जेवढे प्रोडक्ट आहेत ते इथे ऍड करून घेऊ शकता. बिलात नाही आहेत आणि तुमच्याकडे स्टॉक मध्ये आहेत तेवढे प्रोडक्ट न्यू बटनला क्लिक करून ऍड करत जायचं आणि क्वांटिटी ओपनिंग स्टॉक मध्ये टाकून सगळे अपडेट करून घ्या प्रोडक्ट. आता तुमचे प्रोडक्ट लिस्ट तयार झाले सगळे. आणि बिल मारायच्या आधी सुद्धा परचेस बिलातले प्रोडक्ट इथून ऍड करून घ्यायचे. बिल जीएसटी बिल हवं त्याला द्यायचं. हो हो ओके. आता आपण मारलेलं जे सेल बिल आहे ते कॅन्सल करा. बघू ते कुठून करणार. क्लोज करा त्याला. तिथे सेलला जायचं. उजवीकडे पण ऑप्शन आहे बघा सेल. तिथे खाली बघा तुमच्या नावाचं बिल पडलेलं आहे. डबल क्लिक करा त्याला. हे ओपन होणार. तिथे वरती बघा डिलीट नावाचं ऑप्शन आहे. उजवीकडे बटन आहे. डिलीट म्हणा आणि यस करा. इथे 1 नंबर पासवर्ड 1 टाकायचा म्हणजे ते कन्फर्मेशन साठी ओके म्हणायचं. यस करा. हे तुमचं बिल डिलीट होणार. ओके करा. क्लोज करा विंडो. आता तिथे एकही बिल नाहीये. पहिल्यापासून तुमचं चालू होईल. ओके ओके करा त्याला. ते निघून जाईल. इकडे ओके ओके करा. ओके निघून जाईल. गेलं बघा. ओके क्लोज करा. ओके मॅडम क्लोज करा बघा. एकदा क्लोज करताना ईमेल बॅकअप नेहमी करायचा. बस थांबायचं. इथे एक विंडो येणार तुम्हाला. इथे सेंडला क्लिक करायचं खाली फक्त. बस हे मेलला तुमच्या सेंड होणार एक बॅकअप. नंतर तुम्ही क्लोज करू शकता. ओके करा सक्सेसफुली. ओके क्लोज करा विंडो. क्लोज करा. बरोबर पण क्लोज करा. बस तर तुम्ही शट डाऊन करू शकता कॉम्प्युटर. ओपन करताना युजर आयडी 11 टाका. लॉग इन करा.